नमस्कार, मी मोहिनी सोनार। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। 16,96,000 पात्र शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करणार अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे। निसर्गाचा लहरीपणा, सततच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो। या दुष्टचक्रातनं बळीराजाला कायमचं बाहेर काढण्यासाठी राज्य शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यास सुरुवात केली आहे। 25 जुलै रोजी या योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे। जुनं कर्ज माफ होऊन शेतकऱ्यांना एका दिवसातच नवे पीक कर्ज मिळणार आहे। योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे 17 लाख शेतकरी कर्जमुक्त होत आहेत। या माध्यमातून 13,600 कोटी रुपयांची थेट कर्जमाफी दिली जाते। नवीन पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं? यादीत नाव असल्यास आपलं आधार कार्ड घ्या आणि त्वरित जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जा। या प्रक्रियेसाठी ॲग्रिस्टॅग फार्मर आयडी असणं अनिवार्य आहे। तुमच्याकडे तो नसेल तर केंद्रावरच तत्काळ काढून मिळेल। स्क्रीनवर तुमची 31 मार्च 2026 पर्यंतची थकबाकीची मुद्दल असेल। ती अचूक असल्यास बायोमेट्रिक देऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करा। प्रक्रिया पूर्ण होताच तुम्हाला बेबाकी प्रमाणपत्र मिळेल आणि नवीन कर्जाचा मार्ग खुला होईल। मुंबईतील वरळी डोममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग्स फ्री मुंबई या अभियानाचा शुभारंभ पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग्स फ्री मुंबई, ड्रग्स फ्री महाराष्ट्र आणि ड्रग्स फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। तरुणांसोबतचा सेल्फी व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी ड्रग्स फ्री मुंबईचा नारा दिला। जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथनं येतात, अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई, कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदनं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2, 3, 4 वर्षांमध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू। मुंबईतील लोकभवनात कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक आणि वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा पार पडला। याचवेळी राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची इथे प्रमुख उपस्थिती होती। भारताचा इतिहास जिवंत असेपर्यंत कारगिलचे वीर अजरामर राहतील, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। तर राज्य सरकार हे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि सैनिक कल्याणासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिली। सोहळ्याला भारतीय सेना आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर मान्यवरही उपस्थित होते। मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणे सामान्य रुग्णालयाच्या सद्यस्थितीचा आणि झालेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला। या रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। 900 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाचं कामकाज अत्यंत वेगानं पूर्ण करा, असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले। तसंच रुग्णालयासाठी आवश्यक वीज जोडणीची सर्व कामं वेळेत पूर्ण करा, अशाही सूचना शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी आरोग्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्री आणि अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मच्छीमारांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सॅटेलाइट फोनचं वितरण करण्यात आलं। या सॅटेलाइट फोन्समुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागात सुद्धा संपर्क साधणं शक्य होणार आहे। मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारनं हा पुढाकार घेतलाय। यावेळी मंत्री नितेश राणेंसह इतर प्रमुख मान्यवरांचीही उपस्थिती होती। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख वाहतूक प्रकल्पांच्या नियोजनासंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली आहे। पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उच्च क्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग, रिंग रोड आणि बोगद्यांचे जाळे हे 3 प्रकल्प राबवणार आहेत। तर या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करा, तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। याचवेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह प्रमुख मान्यवरांचीही उपस्थिती होती। यासोबतच महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।